नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत बीड प्रकरणात आतापर्यंत काय अपडेट आल्यात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मी कराड नंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केजमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, पोलीस उपअधीक्षक अनिल गुजरांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, यासह 9 पोलीस अधिकारी यात असणार। शरण येण्याआधी वाल्मी कराड उज्जैनसह कर्नाटक गोव्यात लपला, स्वतःच्या गाडीने सर्व ठिकाणी फिरल्याची माहिती, सीआयडी चौकशीत महत्त्वाची बाब समोर। वाल्मी कराडला खंडणी प्रकरणात 14 दिवसांची सीआयडी कोठडी, हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडी अधिकाऱ्यांचा दावा, तर हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। वाल्मी कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवल्यानंतर तपशील माहिती सीआयडीने मागवली, कराडची बँक खाती परळी आसपासच्या परिसरात। मसाजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे, आरोपींना लवकर अटक करण्याच्या पोलिसांचं आश्वासन, वाल्मी कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मसाजोगच्या गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, बीड प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला, वाल्मी कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हते असं आश्चर्य, प्रकाश आंबेडकरांची टीका। ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय, मराठा वर्सेस वंजारी, पोलीस खात्याला वाल्मी कुठे नाही आहे हे लपलेलं आहे माहीत नाही, हे मला वाटतं आश्चर्य आहे। कुणी काही म्हणो, धनंजय मुंडेंचा या प्रकरणात संबंध नसावा, एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। प्रामाणिकपणे मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणून देतात, त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा। मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो, एखाद्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वर्षा नेत्याचा कुठं काय दोष असतो असं नाहीये, त्यात तपासामध्ये सगळं समोर येईल।